भैरवी, बाबांचाच विचार करतेस ना? काही केल्या ती गोष्ट मनातून जातच नाही अरे अनिश. आय कॅन अंडरस्टँड. थोडा विचार कर, माझं काय होत असेल. बाबांनी एवढा मोठा पाऊल केवळ माझ्यासाठी उचलले अनिश. कोण करतं कोणासाठी इतकं? त्यांनी बिझनेस साठी एक रकमी 50 लाख रुपये माझ्या हातात ठेवले होते. तरी मी त्यांना विचारलं होतं की बाबा एवढी मोठी रक्कम कुठून आणली तुम्ही? नाही सांगितलं तेव्हा त्यांनी मला. बाबांनी माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलाय, हे ऋण मी आयुष्यात कधीच नाही फेडू शकणार अनिश. पण काही झालं ना तरी ह्या जन्मी त्यांना खूप खूप सुखात ठेवूया. आपण लवकरात लवकर त्यांना खरं सांगून टाकूयात की आपण नाही जातोय बेल्जियमला. माझ्या डोक्यात हाच विचार सुरू होता. पण भैरवी, आपण जात नाही आहोत हे कोणालाही सध्या सांगायचं नाही. कारण बाबांना कळलं तर बाबा कदाचित पुन्हा लग्नाला नकार देतील. आता ते दोघंही फक्त इरा, ईशान आणि गार्गीच्या फ्युचरमुळे लग्नाला तयार झालेत. ठीक आहे, एकदा लग्न छान पार पडू दे, मग आपण सांगूया. भैरवी, आता आपण सगळे एकत्र राहूया. बाबा, निवेदिता मॅडम, मुलं, गार्गी, मामा, मामी, आत्या. आपण दोघं मिळून सगळ्यांना सांभाळू. आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. यू रिमेंबर, राईट? वी आर अ टीम. And we'll always be a team. बायकांचं ना असं असतं, खूप वेळ घेतात नटायला थटायला, नाही तर काय. पण माझी कॉमेडी तशी नाही. माझी कॉमेडी अशी 5 मिनिटात अशी 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 तयार होऊन अशी येते. किशा मामा, बघा नवरी मुलगी तयार आहे. नाही पण मॅडम, खरंच सुंदर दिसून राहिला. म्हणजे रागावणार नसेल तर एक सांगू, म्हणजे भाऊजींनी जर आता तुम्हाला बघितलं ना तर भाऊजी असे प्रेमातच पडतील. काय किशा मामा, किती टिपिकल बोललात तुम्ही. काय करते हे बघ, आता आमचं हे असं तुझ्यासारखं थोडी जमतंय आम्हाला. मावशी इज लुकिंग गॉर्जियस असं म्हणायचं. बाप्पा, असं माहिती म्हणायचं. सॉरी डाय. मग आता चला, इकडे वेळ दिली आपल्याला जायला हवं. हा, नाही, एक सांगू का, म्हणजे काय असतं की प्रत्येक पोरीला ना तिचा मामा मांडवात घेऊन जातो. मी तर तुमचा मामा नाही, हा, पण भाऊ होऊ शकतो. चालेल ना तुम्हाला? मी तुम्हाला ताई म्हणेन आणि हा भाऊ या ताईला कोर्टाच्या मांडवात घेऊन जाईल. किशा दादा, खरंच आजपासून तुम्ही माझे भाऊ. एक मिनिट गार्गी, अगं तुला सांगितलं नव्हतं का? हे बघ सुनबाई, जर आता ह्याच्यामुळे जर उशीर झाला आणि ओरडा पडला तर सगळा तू खायचा, आम्हाला काय सांगायचं, बरोबर ना? ठीक आहे, माझी जबाबदारी. आलीच मग काय? ठीक आहे. हा बाप्पा, हे राहिलं का? तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होतीये. खूप खूप शुभेच्छा. आज माझी आई असती किंवा माझी बहीण असती तर तिने माझी पाठवणी अशीच केली असती.
या चला चला लवकर. अरे अनिल काय लगीन घ्याय म्हणतात ती कळली की नाही हा? झाली का तयारी सगळी हा हो झाली तयारी. हे काय कोर्टातच निघालो आता. हा पण नवरदेव कुठे आहे? ते काय आहे कोर्टात ते लवकर जावं लागते ना तिथे गेल्या गेल्या लग्न नाही लागत तिथे लाईन बिन असते ते लावा लागते असं म्हणून ते लवकर गेले समजा. शेवटी शिस्त म्हणजे शिस्त म्हणणारे माझगावकर कोर्टात लग्न करायला तयार झाले तर त्याची दोन कारण आहे. म्हणजे लग्न कोर्टात लावल्याने काय होते पैसा वाचते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशापेक्षाही किमती वेळ वाचते. हा यासाठी माझगावकरांनी निवडलेला हा मार्ग आहे. यालाच म्हणते शिस्त म्हणजे शिस्त. बोल पुढं. अहो सरळ सांगा ना, कोर्टात लग्न करून खर्च वाचवतायत. नाही हे चालणार नाही हा. नाही म्हणजे लग्न कोर्टात केलं तरी आमचं काही म्हणणं नाहीये पण रिसेप्शन एकदम जोरदार झालं पाहिजे हा काय रे बापा हे लग्न पार पडू द्या. अख्ख्या सोसायटीला माझ्याकडून पार्टी. ठीक आहे. ये बा हा मिळेल पार्टी पण आता आम्हाला तर जाऊ द्या ना बापा. आल्यावर बोलू आपण. चला ए चल 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 चल. हा शुभेच्छा सांगा. हो अशी मुलं हवी, आई वडिलांची काळजी घेणारी आणि त्यांच्या एकटेपणाचा विचार करणारी. अगदी बरोबर बोललात तुम्ही. माझगावकरांनी इतकी वर्ष मुलांसाठी त्याग केला. आज मुलं त्यांचं कौतुक करत आहेत. छान आदर्श घालून देत आहेत. काय माझगावकरांनी ना मागच्या जन्मी खूप पुण्याचं काम केलं असणार म्हणून इतकी छान फॅमिली मिळाली त्यांना. खरंच. नमस्कार. अरे वा, आज कोणाचं ह्यांचं लग्न लावायला आलात वाटतं. तुम्ही ओळखताय ना जज साहेब? म्हणजे काय? अहो हे मागेच तुमच्यासारखं कोणाचं तरी लग्न लावायला आले होते आणि ह्या मॅडम तर नेहमी येतात इथे. अहो बऱ्याच लोकांचे संसार उभे केले त्यांनी. पण जज साहेब आज याच मॅडमचं लग्न आहे. काय हो कुणाबरोबर? यांच्याबरोबर. तुम्ही नव्हे? काय तुम्हाला काय हरकत आहे? छे छे अहो मला काय हरकत असणार आहे. या सही करा. तुम्ही बसा आम्ही घेतोच आहे. करा सर. आम्हाला अजून दुसरी सही व्हायची आहे. या टाळ्या. तुमच्याबरोबर साक्षीदार कोण आहेत? एक आहे नवरीचा भाऊ आम्ही- आणि दुसरा आहे नवरदेवाचा मित्र. साक्षात मित्र ऐकायचं. सही करा. साक्षीदार. हिशोब सही करा. हा. आता टाळा वाजवा. आम्ही बसतोय. साक्षीदाराला टाळी वाजवायची काही गरज नाही. चला हार घाला. मामा अरे तू जाणणार होतास ना हार. भाऊजी मी हात तुम्ही असंच गोंधळ घालता तुम्ही. मामा हार तुम्ही आणायचं ठरलं होतं. नाही पण माझगावकर काय हे एवढी साधी गोष्ट विसरलात तुम्ही? कोर्टात लोकांची लग्न लावायला सतत तुम्ही येता आणि स्वतःच्या लग्नाला हारच विचारता. पण तुम्ही आणणार असं वाटलं होतं मला. ते तुमच्या पोतडी शोधा जरा 1-2 हार पडलेले असतील. हे बघा तुम्ही आणणारे विसरला हे मला वाटलं असतं ना तुम्ही माझी पोतडी घेऊन आले असते. त्यात नक्की हार सापडले असते. लग्न करायला येताना अशा बेसिक गोष्टी कशा काय विसरू शकता तुम्ही? हे तुम्ही तुम्हाला विचारू शकतो. अशा बेसिक गोष्टी कशा विचारू शकता? पण तुम्ही नको का लक्षात ठेवायला? मी म्हणजे माझ्या तुम्हाला लक्षात ठेवा. तयार झाल्याबरोबर तुम्ही नवरा बायको सारखे काय भांडायला लागलात? हा? एक काम करा. हे बघा हे काट ठेवा. अहो डिवोर्स लॉयर्स. माझी मुलगी आणि जावई डिवोर्स लॉयर्स आहेत. दोघांनी जर केस दिली ना त्यांच्याकडे तर कन्सेशन पण देतात. काही बेले हाड तुमच्या. हा इथं लग्न लागून राहिलं लगेच डिवोर्सच्या गप्पा मारून राहिले तुम्ही. तुम्हाला काहीच वाटत नाही का एवढं मोठे जज आहात तुम्ही? नाही तर काय आता लग्न झालं ना नवीन नवरा नवरी आहेत त्यांना शुभेच्छा द्यायच्या आशीर्वाद द्यायचे डायरेक्ट काढी म्हणून. यांनी सह्या केल्याबरोबर भांडण सुरू केलं. हा म्हणून मी आपलं दिलं. घ्यायचं तर घ्या नाही तर द्या सोडून. हे घ्या.
हो त्यापेक्षा इथे जवळपास कुठे हार मिळतात का ते सांगा. अहो हे काय डाव्या हाताला दुकान आहे. कुठे बाहेर जाऊ. हा बाहेर लाव. नीट आणा रे मुलं. तू स्वीट्स आणलेत ना का ते सुद्धा घरी विसरलीस? अरे अनिश, तू आणणार होतस ते. अगं असं काय करतेस? तू म्हणाली होतीस ना पिशवीत घेते म्हणून. कमाल आहे अनिश, तू आठवण नाही का करून अगं, द्यायचीस पण मला? तुला कळत नाही का? तू तुम्ही भांडू नका उगाच, तर तुम्हाला ते कार्ड देतील. काय बाबा भांडत आहे? तुझी मस्करी करत होती. हे आपल्याकडून नवरीले म्हणजे तुम्ही असं. अरे वा. वेलकम होम सासूबाई. असं नाही असं नाही. असं नाही म्हणजे लग्न जरी कोर्टात झालं असलं ना तरी गृहप्रवेश मात्र रीतीप्रमाणेच व्हायला पाहिजे. म्हणजे कसं आहे भाऊजी, ते माप ओलांडून आतमध्ये या लागते. आता तू मागे ये. आणि ते पाप ओलांडण्याआधी नाव घ्यावं लागतं. नाव घे बहिणी चल. हा, बरं बरं आहे. कुणाचं नाव घ्यायचं? अगं कळेल की आता. घ्या ना. हो म्हणजे अशोक, फक्त वहिनीच नाही हं, तुला सुद्धा नाव घ्यावं लागेल. हो बाबा, तुम्हाला दोघांनाही यातून सुटका नाही मिळणार हा? अजिबात नाही. आणि आजोबा तसंही. एवढं काय कठीण आहे त्यात? हे बघा, निवी आजी झालं ना, घेऊन नाव घेऊन टाका. अरे ईशान, निवी आजी आपल्यासाठी आहे, आजोबांसाठी तर बॅगवाल्या बाई चला चला वहिनी बघा किती नावं कळली आहेत. चला घेऊन टाका पटकन. उखाणा घ्या बरं दोघांनी. चला घ्या. ताई घ्या बरं. हो ना घेतोय. सगळ्यांच्या प्रेमाखातर लग्नाला झाले राजी. सगळ्यांच्या प्रेमाखातर लग्नाला झाले राजी. अशोकरावांचं नाव घेते इरा आणि ईशानची निवी आजी. आता हिने नाव घेतलं ना. घ्यावं लागेल. तू पण आहे माझं उगाच. भाऊजी नाव घ्या. जगण्याचा मंत्र खरा. आता तुम्ही येऊ शकता. आज आपलं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय ना अनिश? फायनली बाबांचं लग्न झालं. आय एम सो हॅपी फॉर हर. खूप. तुला माहिती, मी युकेला असताना मला नेहमी असं वाटायचं की लग्नानंतर मला माझं सासरी असं आपल्या पद्धतीचं हवंय. आपल्या पद्धतीचं म्हणजे? अरे म्हणजे हे असं भरलेलं. आई वडील, भाऊ बहीण असे सगळे एकत्र राहत आहेत. मग कसं कम्प्लीट फॅमिली असल्याचा फील येतो ना. दॅट्स ट्रू. हे भैरवी, त्यावरून आठवलं,
आपण बेल्जियमला जात नाही आहोत हे कोणाला सांगितलं नाही ना अजून? अरे हो, आपण लग्नासाठी होल्ड केलं होतं ना. आता झालंय लग्न, उद्या सांगून टाकू. नाही, नको, इतकं नको. आणखीन काही दिवस आपण लपवून ठेवूया. मग सांगायचं काय? हेच सांगायचं, आता आम्हाला तुमच्या सगळ्यांसोबत राहायचंय. तुम्हाला सोडून कुठेही जायची इच्छा नाही आम्हाला. नाही, मला काय वाटतं अनिश, आपण थोडे दिवस अजून थांबूयात, नंतर सांगूयात विषय निघाला तर. बेटर. तोपर्यंत राजनला फोन करून सांगून दे, आपण इथल्या ऑर्डर्स पूर्ण करून देऊ त्याच्या. काय रे? ओ, काय झालं? आमचं तुमच्याकडे काम आहे. काय सांगा तर. आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय, पण का? कारण तुम्ही आम्हाला आजी मिळवून दिलीत. यू आर मोस्ट वेलकम. मी पण तुमच्यासारखा खूप खुश आहे. आता निवेदिता मॅडम आपल्याच घरी आपल्या सोबत राहणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या भैरवी माऊचा सासूरवास सुरू होईल आता. अगं बाई, नाही, एवढी गोड सासू असणार असेल ना तर मला अगदी चालेल. पण फक्त आपण त्यांना आता निवेदिता मॅडम नको म्हणूया. मग काय म्हणायचं? अरे काका, बाबांच्या बायकोला काय म्हणतात? आपण त्यांना आई म्हणून हाक मारली तर आवडेल त्यांना? आवडेल. राधाताई, प्रसादाच्या शिऱ्यावर तुळशीपत्र ठेवलं का? नाही, म्हणजे आधी तुळशीपत्र टाकलं मग शिरा टाकला. अरे माझ्या कर्मा, अहो आधी प्रसादाचा शिरा आणि वर तुळशीपत्र असतं. हा, चला आता मी तेला रे जगलिंग जगलिंग. ए, अरे पूजेची फळ असते असं खेळ खेळ. काय भरवी, मग कधी जात आहे बेल्जियमला? आम्ही दोघं कुठेही जाणार नाही आहोत. नाही जाणार म्हणजे? आम्ही दोघांनी ठरवलंय, आम्ही कुठेही जात नाही आहोत. आम्ही इथेच राहणार. आता घरातली सगळी जबाबदारी मी आणि भैरवी सांभाळू. तुम्ही दोघांनी फक्त आराम करायचा आणि लाईफ एन्जॉय करायचं, बस. अनिश, अरे असं कसं चालेल? भैरवी, तुम्हा दोघांना तुमच्या स्वप्नांचा विसर पडता कामा नये. नाही, हिचं म्हणणं मला सुद्धा पटतंय. तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करण्याची संधी मिळते ना, सोनं करा त्याचं. नाही नाही, कसं आहे भाऊजी, बाय तुमच्या दोघांची आणि या पोराईची काळजी अनिस भाऊ लक्षात ठेव, आम्ही दोघं घेऊ, तू काहीच काळजी करू नको. हा, मी आणि कॉमेडी. आम्ही दोघे. तुम्ही आमची काळजी घेणार नको, आम्ही समर्थ आहोत. आमची काळजी घे. आणि मी काय म्हणते अनिश, यासाठी तर आम्ही लग्न करायचं ठरवलं ना, मग असं करून कसं चालेल? आता तुम्ही मागे वळून पाहायचं नाही. खूप मोठे व्हा, खूप नाव कमवा. आपण ठीक आहे, आम्ही जातो, हा, पण एका अटीवर. तुम्हाला आमची इथे कधीही गरज भासली तर आम्हाला हक्कानी बोलवायचं. हो. ही तुमची अट आम्हाला मान्य आहे. हो की नाही? आणि अरे, आम्ही इथे आहोत ना आमची काळजी घ्यायला. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. हो हो, अगदी खरं आहे अशोक. हे काय काय माहितीये का, आता तुझं हे घर गोकुळासारखं भरलेलं पाहून ना खूप बरं वाटलं रे. त्याच्यामुळे हे काळजी, चिंता, हे जे सगळं काय आहे ना ते अनिश्वर सोड. आणि तुम्ही दोघे आता मस्त पैकी ना छान आयुष्य जागा. अहो, आजच्या दिवशी आणखी एक आनंदाची बातमी आहे. अहो माझगावकर, आपल्या बिल्डिंगच्या इन्स्पेक्शनचा रिपोर्ट आलाय. रिपोर्ट आलाय?
मग बघायचा नाही तो. अहो रिपोर्ट असा आहे की आपल्या सोसायटीला अजून पुढे 10 वर्ष तरी धोका नाहीये. सोसायटीची कंडिशन एकदम ठणठणीत आहे. म्हणजे आता आपण इथेच राहणार आहे ना? हा सगळ्यांनी आता इथंच राहायचंय. उजेरा चला 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 पाठ कसं अरे काढले कोणी ते पाठ तिकडचे? हा, चल चल पुढे. अहो पण थांबा थांबा, काय झालं? असं काय करताय? काम राहिलंच की. काय? या सगळ्यांना पूजेचं आमंत्रण द्यायचंय ना. अरे हो नमस्कार. बघितलं कोणी 2 पावलं पुढे गेलं किंवा कोणी 2 पावलं मागे आलं तर आयुष्य किती सुखी होतं. आयुष्यात चढ उतार असतातच, पण आपल्या माणसांची सोबत असेल ना तर अवघडातला अवघड मार्ग सुद्धा सुखकर होत जातो. हा म्हणून माणसांना सुधारण्याची संधी द्या, त्यांना समजून घ्या. आपलं आयुष्य केवढंच आहे हो, छोटंच आहे. जर कोणी चूक केली तर माफ करा आणि पुढे चला. तुम्ही जर असं केलं ना तर तुमचं कुटुंब सुद्धा आमच्या कुटुंबासारखं एकदम सुखी होऊन जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिस्त म्हणजे शिस्त. चला स्माइल प्लीज.